नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्समध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा हे जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वात अगोदर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर येणे आहे. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट स्टेट, तिथे तुम्हाला महाराष्ट्र असे सिलेक्ट करायचे आहे आणि तुमच्यासमोर असं काही डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये पाहू शकता मोबाईल नंबर अपडेट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यामध्ये पाहू शकता सिलेक्ट, त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो ड्रायव्हिंग लायसन नंबर आहे, ड्रायव्हिंग लायसन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे कॅलेंडरमधून. त्यानंतर कॅप्चा टाईप करून सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार ऑथेंटिकेशनचे पेज येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे आणि जनरेट OTP या बटनवर क्लिक करायचे आहे. OTP तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे आणि खाली 3 बॉक्स दिसेल त्याला तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचे आहे आणि ऑथेंटिकेट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुमचे आधार ऑथेंटिकेशन इथे होणार आहे. प्रोसेस या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा प्रोसेस या बटनवर क्लिक करायचे आहे. जे ड्रायव्हिंग लायसनवर नाव आहे ते इथे तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला इथे तुमचा जो नवीन नंबर, जो मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करायचा असेल तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे आणि रिझन फॉर चेंज, मोबाईल नंबर का चेंज करता आहे ते टाकून तुम्हाला प्रोसेस या बटनवर क्लिक करायचे आहे आणि पुन्हा तुम्हाला जे नवीन नंबर आहे त्यावर OTP येणार आहे, तो OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचे आहे आणि प्रोसेस या बटनवर क्लिक करायचे आहे. एवढे करता तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये मोबाईल नंबर अपडेट म्हणजे चेंज होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही इन्फॉर्मर गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.